आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। जत तालुक्यात जमिनीच्या वादातून सख्या भावाचा खून, विहिरीचे पाणी अन वाटणीचा वाद ठरला काळ। जत तालुक्यातील बिळूर येथे जमिनीची वाटणी आणि सामायिक विहिरीच्या पाण्यावरून सुरू असलेल्या वादातून दोन भावांनी मिळून आपल्या सख्या भावाचा निर्गुण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी जत पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दुसरा आरोपी अद्याप फरार आहे। मृत व्यक्तीचे नाव श्रीधर निगोंडा यडगोंड, वय वर्ष, राहणार एंडगोंड मळा, बिळूर तालुका जत असं असून आरोपीची नावं प्रभाकर निगोंडा यडगोंड, वय वर्ष 44, गंगाधर निगोंडा यडगोंड, वय वर्ष, राहणार यंडगोंड मळा, बिळूर तालुका जत असं असून यापैकी प्रभाकर याडगोंड याला अटक करण्यात पोलिसांना यश आलं असून दुसरा संशयित आरोपी गंगाधर फरार आहे। बिळूर येथील यडगोंड कुटुंबात आजोबांच्या नावावर असलेल्या 7 एकर जमिनीच्या वाटणीवरून गेल्या अनेक वर्षापासून वाद सुरू होता। या वादातून मयत श्रीधर यडगोंड यांनी सांगली येथील न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला होता। कोर्टात केस का केली याच कारणावरून दोन्ही आरोपी भाऊ मयत श्रीधर याच्यावर चिडून होते। दिनांक 30 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5:05 सुमारास जत बिळूर रोडवरील सिद्धेश्वर हॉल समोर श्रीधर यांना दोन्ही आरोपींनी अडवले। तिथं त्यांच्यावर दगड आणि काचेच्या बाटल्यांनी भीषण हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात श्रीधर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला। गुन्हा घडल्यानंतर आरोपी प्रभाकर यडगोंड हा फरार झाला होता। जत पोलिसांनी गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याला बिळूर इथं ताब्यात घेतले। आरोपी प्रभाकर हा मूकबधीर असल्याचं तपासात अडचणी येत होत्या, मात्र पोलिसांनी मूकबधीर शिक्षकांची मदत घेऊन त्याची चौकशी केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली। त्यानंतर त्याला रीतसर अटक करण्यात आली। या गुन्ह्यातील दुसरा आरोपी गंगाधर यडगोंड हा सध्या फरार असून पोलीस पथकामार्फत त्यांचा शोध सुरू आहे। मैताचा मुलगा शांत गौडा श्रीधर यडगोंड, वय वर्ष 19 यानं दिलेल्या फिर्यादीवरून जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, पोलीस निरीक्षक झाडे LCB आणि जत पोलीस ठाण्याच्या पथकानं केली आहे। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।